नवी मुंबईकरांचा निर्धार, आता येणार नवं सरकार. नवी मुंबईकरांचा निर्धार, आता येणार नवं सरकार. बंद होणार भ्रष्टाचार, बंद होणार भ्रष्टाचार. शिवसेनेचं नवं सरकार, आता येणार नवं सरकार. नवी मुंबईचं नवं सरकार. हुकुमशाहीच्या नको बाता, हुकुमशाहीच्या नको बाता. हवा कॉमन मॅनच नेता, बसेल थाप दादागिरीला. लिहूया विकास गाथा, एक संघ. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं बेलापूर मतदारसंघात निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं प्रचार यंत्रणा अधिक बळकट करण्यास सुरुवात केली आहे. या उद्घाटन सोहळ्याला खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा, संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणूक कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 26 करावे, गाव दत्तात्रय घंगाळे, 23 नेरूळ पश्चिम महादेव पवार, 23 नेरूळ पश्चिम सुनीता मांडवे, 29 नेरूळ पश्चिम दिलीप घोडेकर, 24 नामदेव भगत, 29 अश्विनी माने, 24 काशीनाथ पवार, 24 देवकी शिंदे या प्रभाग कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी बोलताना खासदार नरेश मस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांनी सांगितले की ही निवडणूक कार्यालये केवळ प्रचारासाठी नसून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. प्रत्येक शिवसैनिक हा लोकांचा आवाज बनून काम करेल. निवडणूक काळात नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ दखल घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून बेलापूर मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार अधिक वेग घेणार असल्याचे चित्र या उद्घाटनातून स्पष्ट झाले. संजू नाईक कुठल्याही युतीच्या मीटिंगला स्वतः उपस्थित नव्हते. जे प्रभारी होते या विभागाकरता दिलेले पनवेलचे आमदार विक्रांत पाटील यांचा तुम्ही इंटरव्ह्यू जाऊन घ्यावा. मी स्वतः 2 वेळा डॉक्टर राजेश पाटील आणि विक्रांतजी यांच्याबरोबर बैठक घेतली. आज या मितीला आमचे जवळजवळ 56 सिटिंग नगरसेवक या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. परंतु युती करायची नाही म्हणून केवळ 20 जागा देण्याचा जो प्रस्ताव आमच्यासमोर मांडला, आम्ही याचक नाही आहोत. बैठक व्हायला पाहिजे. तो प्रस्ताव विक्रांत पाटील यांना मीटिंगमध्ये मी विचारला, जर हा प्रस्ताव तुम्हाला मान्य असेल, भाजपाने जो आम्हाला दिलेला प्रस्ताव तुम्हाला जर मान्य असेल, विक्रांत पाटील यांनी सांगावं, मी तात्काळ सही करेल युतीची. विक्रांत पाटील यांनी हसले. त्यांनीसुद्धा त्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. त्यामुळे संजू नाईक यांनी कुठल्याही पद्धतीने युती करण्याचा प्रस्ताव, जो योग्य प्रस्ताव आहे, तो दिला नाही. शिवसेनेची ताकद या ठिकाणी आहे. शिवसेनेकडे 56 नगरसेवक आज मितीला या शिवसेनेसोबत आहेत आणि तुम्ही 20 जागांचा जर प्रस्ताव देणार असाल तर कोण स्वीकारणार हा प्रस्ताव? त्यामुळे भाजपला, अर्थात मी भाजपला म्हणणार नाही, काही जणांना ही युती नको होती आणि त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपले कृतीतनं ते दाखवून दिलं. कुठलाही विषय चर्चा कुणीही केली नाही आहे. आमच्याशी केवळ डॉक्टर राजेश पाटील आणि विक्रांत पाटील बोलत होते. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. कधीही कोणाशी कुणाबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. मी रोड शो नाही म्हणणार आहे. काही कार्यालयांना साहेब भेटी देणार आहेत बऱ्याचशा विभागांमध्ये. ऐरोलीमध्ये 6 तारखेला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब संध्याकाळी ऐरोली विधानसभेत फिरणार आहेत आणि बेलापूरची तारीख तुम्हाला कळवली जाईल. आपण पाहताय नवी मुंबईत संपूर्ण भगवमय वातावरण झालेलं आहे. प्रभू रामचंद्राचा जो धनुष्यबाण आहे
तो धनुष्यबाण तुम्हाला सगळीकडे दिसतोय. ऐरोली असेल, आज जवळजवळ मी 24 उमेदवारांच्या प्रचार रॅली अटेंड केल्या ऐरोलीमध्ये आणि आज या ठिकाणी बेलापूरमध्ये येतोय. पाहतोय कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सगळेजण ती नवी मुंबईची महानगरपालिका लोकाभिमुख करण्याकरता तत्पर झालेले आहेत. मी म्हणणाऱ्यांना आणि ज्यांना गर्व झालेला आहे त्यांना त्यांची योग्यता आणि जागा दाखवण्यासाठी सर्व कार्यकर्ता तत्पर आहे. नव्या मुंबईमधल्या शिवसेनेच्या अनेक कार्यालयाचं, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. सर्वप्रथम करावे गावामध्ये गंगाळे आमचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपला कंटाळून आलेले, त्यांच्यावर अन्याय झाला होता, त्या ठिकाणच्या 4 उमेदवारापैकी एका उमेदवाराच्या कार्यालयाचं उद्घाटन आज झालं. ग्रामस्थ मंडळी प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यानंतर पवार आमचे 24मध्ये आहेत, पवारांच्या 23मधल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर घोडेकर साहेब आहेत, त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. याशिवाय नामदेव भगत उभे आहेत, त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी आता पाहिलं की माने जे आहेत, अश्विनी माने उभे आहेत, त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. या ठिकाणी आमचे पवार, काशीनाथ पवार साहेब नगरसेवक आहेत, त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. यानंतर आमच्या शिंदेताईंच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. तर आज जवळजवळ 8-10 ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये, लोकांमध्ये प्रचंड वातावरण उत्साहाचं आहे. काय झालं की या इलेक्शनमध्ये पहिल्यांदा असं झालं की भाजपची जी मंडळी होती, ओरिजिनल मंडळी, ज्यांनी अनेक वर्ष भाजपसाठी काम केलं, अनेक वर्ष भाजपसाठी दिली, RSSची जी मंडळी होती, त्या मंडळींनी पक्षाचं काम विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे केलं होतं आणि त्यावेळी जे उमेदवार पडले त्यांनी या सगळ्या लोकांचा काटा काढण्याचं काम केल्यामुळं या भागातला जो ओरिजिनल भाजपचा वर्ग आहे, जो RSSचा वर्ग आहे, तो संपूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी, धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यामुळं ते पेटून उठलेले आहेत. आणि साहजिक आहे, त्यांना टाळून काल पक्षामध्ये आलेल्या लोकांना त्यांनी मतदान तिकीटं दिल्यामुळं आणि एकेका घरामध्ये 4-4 तिकीटं दिल्यामुळं हे संबंध भाजप अधिक शिवसेना ही धनुष्यबाणाच्या मागे उभा असल्यामुळं यावेळी महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होईल याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. ऑलरेडी आमच्याकडे 54 नगरसेवक आहेत. 55-56 तुम्हाला काहीतरी मेजॉरिटीला 56 लागतात. एका घराणेशाहीचं जे जोखड या नव्या मुंबईवर आहे आणि जो भ्रष्टाचार प्रचंड आहे, तो भ्रष्टाचार दूर करण्यासाठी यावेळी शिवसेना आणि भाजपची सगळी मंडळी एकत्रित झालेली, त्यामुळं यांचा पराभव होणार आहे, घराणेशाहीचा पराभव होणार आहे, भ्रष्टाचाराचा पराभव होणार आहे. त्यामुळं तुम्ही पाहतात लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 10 दिवसामध्ये हे वातावरण आणखी तापत जाईल, आणखी वातावरण शिवसेनेला पॉझिटिव्ह होईल आणि शिवसेनेचा महापौर, शिवसेनेची सत्ता ही महापालिकेवर येईल. साहेब, तुम्ही मगाशी बोललात की ही जी लढाई आहे ती भाजप शिवसेनेची, भाजपचं ज्यांनी शाल पांघरलेली आहे किंवा हे घातलं, बुद्ध घातलं, त्याच्या विरोधामध्ये आहे. नाही, आपण मराठीमध्ये असं म्हणतो बघा की लांडग्यानी वाघाचं कातडं घातलं, तसं यांनी भाजपचं कातडं घातलेलं आहे. परंतु त्याच्या मागचा जो चेहरा आहे तो भाजपच्या लोकांच्या लक्षामध्ये आला आणि त्यांचा काटा काढला, सरसकट काटा काढला. त्यामुळे ते संपूर्ण लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले. तिकोणे साहेब यांच्यावर इतका मोठा अन्याय झाला, गंगाळे साहेबांवर अन्याय झाला, त्यामुळे ही मंडळी आता त्यांनी ठरवलं आहे की यांना आता नेस्तनाबूत करायचं. नाही, युती आमच्यामुळे तुटली नाही. आम्ही सांगितलं होतं आमचे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या जागा आम्हाला द्या. त्यांनी तुकडा टाकल्यासारखं आम्हाला सांगितलं 20 जागा घ्या. आमच्या लक्षात आलं की यांना युती करायची नाही. यांचे जे हस्तक आहेत त्या हस्तकांना त्यांना उमेदवार म्हणून निवडून आणायचं आहे, उभं करायचं आहे आणि भाजपच्या लोकांचा काटा काढायचा आहे. त्यामुळे त्यांनी युती केली नाही. आमच्याबरोबर युती केली असती तर भाजपच्या RSSच्या लोकांचा काटा त्यांना काढता आला नसता. या ठिकाणी शिवसेनेची सर्व ज्येष्ठ मंडळी, आदरणीय नाटासाहेब असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, हे सगळे अगदी ताकदीने उतरलेले आहेत. आणि आपण समजलं असेल की ही लढाई खऱ्या अर्थानं ही सगळी हिंदुत्ववादी संघटना ह्या एकरूप होऊन एका घराणेशाहीच्या विरुद्ध ही लढाई चालू केलेली आहे. आपण पाहिलं असेल की असं भाजपामध्ये कधीच झालं नव्हतं की आपल्या मुलाला तिकीट मिळाले नाही आहे
म्हणून राष्ट्रवादीत पाठवायचं आणि पुन्हा आपल्या महानगरपालिकेमध्ये जीव अडकला आहे म्हणून BJPत घ्यायचं. त्यामुळं इथल्या सगळ्या जनतेला समजलेलं आहे की ही स्वार्थाची लढाई आहे, ही कुठल्याही प्रकारे लोकांच्या हिताची लढाई नाही आणि लोकांनी ही लढाई आता हातात घेतलेली आहे. ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनता या ठिकाणी हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवरायांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा ध्वज या नवी मुंबईमध्ये फडकवल्याशिवाय राहणार नाही.